नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. कडवे वाल हे कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. कुठलाही सण समारंभ असो, कडव्या वालाचं बिरडं, भाजी किंवा आमटी ही आवर्जून केली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. तर आज आपण कडव्या वालाचं बिरडं न बनवता भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी अतिशय चवीला सुंदर लागते. तर भाजी कशी बनवायची, चला तर मग बघू. तर त्याकरिता इथे मी हे कडवे वाल मूळ काढून सोलून घेतलेत. तर त्यासाठी काय करायचं, तर कडवे वाल घेऊन ते सकाळी भिजत घालायचे आणि संध्याकाळी त्यातलं पाणी काढून एका कापडात गुंडाळून त्यांना मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं. किंवा तुम्ही मोड आणण्यासाठी जी पद्धत वापरत असाल त्या पद्धतीने तुम्ही या वालांना मोड आणू शकता. दुसऱ्या दिवशी छान असे मोड आल्यावर कोमट पाण्यात घालून 10 मिनटं ठेवून द्यायचे, जेणेकरून त्याची सालं पटकन निघतील आणि त्यानंतर आपण ते सोलून घ्यायचे. तर इथे मी वाल सोलून घेतलेत आणि वालाच्या भाजीमध्ये मी एक बटाटा घालणार आहे. त्याकरिता एक बटाटा सालं काढून त्याच्या फोडी करून घेतल्यात. आता वालाच्या भाजीसाठी इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. सोबतच घेतली थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, टोमॅटो, तसंच आलं किसून घेतलं, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडंसं खोबरं आणि कढीपत्ता. यावेळी इथे मी लसूण वापरलेलं नाही आहे. तुम्हाला लसूण वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता ही भाजी मी कुकरमध्ये करते. त्याकरिता कुकरमध्ये घेतलं तेल. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेलाचं प्रमाण. तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की घालायचं आहे हिंग, कढीपत्ता. आता ही फोडणी चांगली परतून घेतली की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला छान असा सोनेरीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता कांदा लवकर भाजला जावा म्हणून यामध्ये मी यावेळी घातलं थोडंसं मीठ, म्हणजे कांद्यापुरतं मीठ, म्हणजे तो लवकर भाजला जाईल. कांद्यामध्येच आता घातलं किसून घेतलेलं आलं. यावेळी तुम्ही लसूणही घालू शकता, मी इथे घातलेलं नाही आहे. तर आता इथे आपला कांदासुद्धा सोनेरीसर रंगावर छान असा भाजून घेतला आहे. आता यामध्ये घातला टोमॅटो. आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आता इथे टोमॅटोसुद्धा छान मऊ झाला आहे. यामध्ये घालूयात काही मसाले. तर इथे मी 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 2 छोटे चमचे साठवणीतला गरम मसाला घातला आहे. कारण ही भाजी मी यावेळी कमी तिखट करणार आहे. तुम्हाला मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता कांदा टोमॅटोसोबत मसाला 1 मिनिटभर चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण सोलून घेतलेले वाल घालूयात. आता हे वालसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये म्हणजेच कांदा टोमॅटोमध्ये चांगले परतून घ्यायचे. वाल अशा प्रकारे फोडणीमध्ये परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे, तरच भाजीला खूप छान अशी चव येते. म्हणून 1 2 ते 3 मिनटं वाल फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. बटाटासुद्धा घालूयात. आता मस्त वाल बटाटा आपण फोडणीमध्ये परतून घेऊ. तर आता 1 3 ते 4 मिनटं मी लो फ्लेमवर हे वाल बटाटा फोडणीमध्ये चांगले परतून घेतलेत. यामध्ये आता घातलं मीठ. लक्षात असू द्या, मीठ आपण कांदा भाजताना कांद्याच्या चवीपुरतं घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालावं. आता हे मीठ घातल्यानंतरसुद्धा चांगलं एकजीव करून घेतलं. आता सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण या भाजीला जास्त पण खोबरं घालायचं नाही. पावट्याची म्हणजेच वालाची चवच पुरेशी असते या भाजीसाठी. तर इथे मी खोबरं घालून ही भाजी चांगली एकजीव करून घेतली. यामध्ये मी छोटासा गुळाचा खडा घातला, कारण भाजीला यामुळे खूप छान अशी चव येते. तुम्हाला नाही घातला तरी देखील चालू शकतं. पण या गुळाने भाजी गोड तर होत नाही, पण भाजीला खूप छान अशी चव येते, म्हणून तो घातलेला आहे. गूळ घातल्यानंतर एकदा चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावलं. आता कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची. या भाजीला कुकरची 1च शिट्टी पुरेशी होते, कारण वाल शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, कुकरला 1 शिट्टी करून घेऊन कुकर थंड झाल्यावर झाकण उघडलं. इथे आपली भाजी तयार आहे. मस्त अशी हवी तशी शिजते एका शिट्टीमध्ये भाजी, आणि म्हणूनच वालाच्या या भाजीसाठी 1च शिट्टी करा, जास्त शिट्ट्या करू नका. तर इथे आपली भाजी तयार आहे. वरून आपण कोथिंबीर घालूयात. खूप अप्रतिम चवीची लागते ही भाजी. जर तुम्ही आतापर्यंत कधी अशा प्रकारची भाजी केला नसाल
तर नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार.